चॉकलेट केक आता बनवणार आहोत। 3 अंडे घ्यायचे, त्यामध्ये व्हाईट आणि येलो असं वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। असे तिन्ही अंडे आपण काढून घेतले। व्हाईटमध्ये आपण साखर घातली 1 कप आणि त्याला छान फेटून घ्यायचं। व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर त्याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि येलो अंड्यामध्ये 1 कप मैदा घालायचा आणि छोट्या वाटीने कोको पावडर घालायचं आणि अर्धा चमचा इन्सेन्स घालायचं। चॉकलेट इन्सेन्स असतं ते घालायचं आणि बटर घालायचं अर्धा वाटी आणि ते छान फेटून घ्यायचं आणि दोन्हीही मिक्स करून आपण एक बॅटर तयार केलेलं आहे। ते आता केकच्या ट्रेमध्ये घालायचं। बॅटर टाकल्यानंतर त्याला छान थोडं हलवायचं आणि स्टीमरमध्ये पाणी घालायचं। आपण आता केक स्टीम करणार आहोत आणि त्यामध्ये केकचा ट्रे घालायचा आणि आता आपण स्टीम चालू करू। स्टीमर मी हे 60 मिनिटासाठी ठेवलेलं आहे। 60 मिनिटांनी केक आपला तयार झालेला आहे। छान केक मस्त स्पंजी झालेला। आता आपण बटर पेपरमधून केक काढूया आणि त्याला थोडं वरचं कापून थोडं उलटं करून त्यावर चॉकलेटची गार्निश करू। व्हाईट ब्राउन चॉकलेट हे मिक्स केलेलं आहे आणि डार्क चॉकलेट पणही टाकलेलं आहे, म्हणून ते केक म्हणून हे डार्क चॉकलेट छान गार्निशसाठी तयार करून घेतलंय मी आणि ते सेट होण्यासाठी आपण ठेवूया 5 मिनिटं। आपला केक सेट झालेला आहे। आपला चॉकलेट केक तयार झालेला